केलं. त्यांना पाठीशी घालण्याचं काम नाही, परंतु जी त्यांनी आता जी प्रकरणाची चौकशी होती, शिरपता देखील 5,000 कोटींचा घोटाळा. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी फक्त ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या, त्याच्यामध्ये GR पण काढला आणि चौकशी झाली. त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली, म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता. असं मी आपल्याला सांगू कसं आहे, मी काय मगाशी म्हणलं, ह्या राज्याचं ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं. पुन्हा पुन्हा तेच विचारताय तुम्ही. आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कोणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं. अरे जे काय त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, माझ्याकडे आता तो कागद नाही, मी काल प्रेसला वाचून दाखवला की अशा प्रकारच्या पुन्हा चुका घडणार नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे शासन म्हणून, म्हणजे आमचा नोंदणी विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील, त्याची चौकशी झाल्यानंतर त्याचाही रिपोर्ट ते देतील ना. कारण त्याच्यात विभागीय आयुक्त पण आहेत, कलेक्टर पण आहेत, जबाबदारी आयुक्त पण आहेत, असे बरेच जण आहेत. विनाशक आले विपरीत बुद्धी, आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही मित्र पक्षांना, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत, आपण असं म्हणलं, अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही मीडिया चालवायचा असतो, 24 तास काहीतरी दाखवायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काय कसली ते माझं मी करतो, काळजी करू नको. असं कुणी पण, तू जरी एखाद्या पक्षाचा नेता असेल तर मी असं नियोजन करणार. कधी राजकीय लोक कार्ड सगळे ओपन करत नसतात, त्यावेळेसची परिस्थिती बघून त्यावेळेस निर्णय घेत असतात. हा कुठली कुठली अरे आता पुन्हा कशाला काढतात? त्याची चौकशी होणार आहे ना बाबा, चौकशीच होणार आहे. मगापासून तेच सांगतोय, तेच उघडायचं आहे. मग मी सांगितलं ना, त्याची चौकशी करा. जर कुणी चुका केल्या असतील तर त्याच्यावर FIR दाखल करा आणि जी काही कारवाई असेल ती करा, काय अडचण. मला माहित नाही बाबा, कुठलं विचारतोय तू? नाही, त्याच्यामध्ये आता शेवटी जे कारवाई ज्या डिपार्टमेंटनी केली, काहीतरी त्यांच्याकडं कागदपत्र आली असतील म्हणून त्यांनी जबाबदार धरला असेल. आता चौकशी समिती सगळ्या गोष्टीची चौकशी करेल ना. तक्रार करा. आता आचारसंहिता लागली, त्याच्यावर आता काही सांगितलं तर आचारसंहितेच्या काळात मतं मिळवण्याच्या करता अजित पवारांनी डोक्याला ताप नको तिथं. नाही मग हो विषय आहे. आता मला त्याची चौकशी करता येणार नाही. ती चौकशी करायची म्हटलं तर चीफ ऑफिसरला विचारावं लागेल
आता आचारसंहिता सुरू झालेली आहे. हे सगळं जानेवारीमध्ये संपल्यानंतर आपण एकदा या, मला भेटा, आपण संबंधित अधिकाऱ्याला बोलू आणि चौकशी करू. त्याची बदली झाली, आता नवीन आलाय, आता परत या. अजून मुलाखती घेतलेल्या नाही. मुलाखती घेऊन कोण कोण इच्छुक आहे, नक्की मनापासून कोण इच्छुक आहे, त्यांचं मागचं साधारण कामकाज कसं त्यांनी आतापर्यंत केलंय, काय सामाजिक कामं केलीत, काय जनमानसामध्ये त्यांना सपोर्ट मिळतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, पाहिल्या जातील, समजून घेतल्या जातील. मग